आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरात 386 पाणी साचण्याची ठिकाणं, तर यावर्षी महापालिकेकडून फिरत्या पंपिंग स्टेशन्सची सोय। जिथे पाणी साचणार त्या ठिकाणी फिरतं पंपिंग स्टेशन गाडी जात पाण्याचा निचरा करणार। मुंबईतील कर्नाक पुलाचं काम आता आटोक्यात, तर कर्नाक पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार। दरम्यान मुंबईतील दळणवळणाला यामुळे गती मिळणार। विक्रोळीच्या पूर्व पश्चिम उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच होणार उद्घाटन। या उड्डाणपुलामुळे मुंबईकरांचा प्रवास आणि वेळ अर्ध्या तासानं वाचणार। मालवण ते मुंबई प्रवास अवघ्या 4 ते 5 तासात। कोकणासाठी हायटेक रोरो बोट सेवेची लवकरच सुरू होणार चाचणी। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे दिलासा मिळणार। मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकाची हत्या, तर चर्चगेट जवळच्या फुटपाथवर डोक्यात दगड घालून एकाची हत्या केल्याची माहिती। पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू। पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या 7 वर, तर राज्यामध्ये कोरोनाचे 166 रुग्ण सक्रिय। पुण्यात ताडीवाला रोड परिसरामध्ये अरुंद गल्लीत अडकलेल्या गायीला काढण्यात अखेर यश। अग्निशमन दलाकडून गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी। तब्बल 10 तासांच्या प्रयत्नांनंतर गायीची सुटका। पुणे शहरात पावसामुळे वातावरणात कैसा गारवा, तर शहरातील तापमानात 5 अंशांची घसरण। पुण्याला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे शहरात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारीत घट। गेल्या आठवड्याभरापासून शहरातील पाण्याच्या टँकरची संख्या कमी। पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती। गेल्या 2 महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली होती।